विधानसभा निवडणुकीत त्यांनी लाडक्या बहिणींना 1500 रुपये रक्कम वाढवून 2100 रुपये देण्याची ग्वाही दिली। पण हे 2100 रुपये नेमके कधीपासून मिळणार आहेत जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमधून। असलेल्या लाडकी बहीण योजनेचा हप्ता 1500 रुपयांवरून 2100 रुपये करण्याची घोषणा झाली। मात्र हे वाढीव पैसे कधीपासून मिळणार आहेत त्याचा देखील आढावा घेऊया या स्पेशल रिपोर्टमधून। आता लाडक्या बहिणींसाठी एक अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे। लाडक्या बहिणींना 26 जानेवारी रोजी 2100 रुपये जमा होणार। महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे। आताच काही मिनिटांपूर्वी ही बातमी आलेली आहे की 26 जानेवारी रोजी लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता हा 2100 रुपये प्रमाणे दिला जाणार आहे। आत्ताची सर्वात मोठी बातमी आलेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी ट्विट करून ही माहिती दिलेली आहे। उद्या दुपारी 1 वाजल्यापासून तुमच्या बँक अकाउंटला पैसे जमा होणार आणि ते सुद्धा 2100 रुपये प्रमाणेच पैसे दिले जाणार आहे। अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे। काय म्हणतो जे.आर. पूर्ण जे.आर. तुम्हाला वाचून दाखवतो। आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार आहे आणि सर्व महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहिणींना, ज्या बहिणींना नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचा हप्ता भेटलेला आहे आणि ज्या बहिणींची केवायसी झालेली आहे, पूर्ण केवायसी त्यांची झालेली आहे, त्यांनाच हा हप्ता दिला जाणार आहे। 2026 पासून तुम्हाला पैशाची वाढ झालेली आहे। आधी तुम्हाला 1500 रुपये मिळत होते, तर आता तुम्हाला 2100 रुपये प्रमाणे हप्ता दिला जातोय। अतिशय आनंदाची बातमी आहे। 2100 रुपये प्रमाणे हप्ता तुम्हाला वाटप होतोय, तर 2100 रुपये प्रमाणे तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तात्काळ तुम्हाला लाडकी बहीण योजनेसाठी एक ऑर्डर देण्यात आलेली आहे। तर ती काय देण्यात आली आहे? उद्या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होतील। उद्या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार आहे। त्या जिल्ह्यांची नावं तुम्हाला वाचून दाखवतो। जानेवारीचा हप्ता जमा व्हायला सुरुवात होईल उद्या दुपारी 1 वाजल्यापासून। 26 जानेवारी निमित्त लाडक्या बहिणींना स्वातंत्र्य दिन, बघा लाडक्या बहिणींना प्रजासत्ताक दिन, रिपब्लिक डे आपण त्याला म्हणतो, तर उद्या झेंडावंदन नंतर लाडक्या बहिणींना पैसे जमा होणार। तर बघा अतिशय महत्त्वाची बातमी आहे। उद्या 1 वाजल्यापासून लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील। आता कोणकोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार आहे जिल्ह्यांचे नाव वाचून दाखवतो। तर बघा पहिला जिल्हा येतो अहमदनगरमध्ये उद्या पैसे जमा होतील, ठीक आहे। त्यानंतर अकोल्यामध्ये पैसे जमा होणार, अमरावतीमध्ये, संभाजीनगरमध्ये, बीडमध्ये सुद्धा उद्या पैसे जमा होतील, भंडारामध्ये, बुलढाणामध्ये, चंद्रपूरमध्ये, धुळ्यामध्ये, गोंदियामध्ये, हिंगोली आणि जळगाव अशा या 12 जिल्ह्यांची नावं आलेली आहे। उद्या या 12 जिल्ह्यांमध्ये सुरुवात होणार आहे। उद्या या 12 जिल्ह्यांमध्ये, परवा 12 जिल्ह्यांमध्ये, अशा 2-3 दिवसांमध्ये पूर्ण 36 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होतील आणि ज्या बहिणीची केवायसी झाली असेल त्याच बहिणींना पैसे जमा होतील आणि ज्या बहिणी अजूनही त्यांनी केवायसी केली नसेल त्यांना मुदत वाढ देण्यात आलेली आहे। पण तुम्हाला जिल्हा अधिकाऱ्याकडे जावं लागेल, त्यांची सही घ्यावं लागेल, अंगणवाडीच्या सेविकांकडे तुम्हाला डॉक्युमेंट जमा करावे लागतील आणि याची केवायसी करताना याचं व्हेरिफिकेशन सुद्धा केलं जात आहे। आता ज्या बहिणींनी खोटी नाटी केवायसी केली असेल, चुकीचं काही नाव बदल केलं असेल, त्यांची चौकशी सुद्धा अंगणवाडीच्या सेविकांच्या मार्फत करण्यात आलेली आहे। तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता तुम्हाला हप्ता जमा झाला की नाही। आतापर्यंत तुम्हाला नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला असेल तर हो म्हणा, नाही जमा झाला असेल तर नाही म्हणा। कमेंटमध्ये नक्की सांगा। माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त महिलांपर्यंत ही बातमी शेअर करा, कारण अतिशय आनंदाची बातमी लाडक्या बहिणींसाठी आलेली आहे। सर्व बहिणींपर्यंत ही बातमी शेअर करा।